जय जय रघुवीर समर्थ. दशक 14वे, समास 8वा, अखंड ध्यान निरूपण नाम. श्रीराम. बरे ऐसा प्रसंग झाला, झाला तो होऊन गेला. आता तरी ब्राह्मणी आपणाला, शहाणे करावे श्रीराम. देव पूजावा विमळ हस्ती, तेणे भाग्य पाविजे समस्ती. मूर्ख अभक्त वेस्ती, दरिद्र भोगिजे श्रीराम. आधी देवास ओळखावे, मग अनन्य भावे भजावे. अखंड ध्यानची धरावे, सर्वोत्तमाचे श्रीराम. सर्वांमध्ये जो उत्तम, तया नाव सर्वोत्तम. आत्मानात्म विवेक वर्म, ठाई पाडावे श्रीराम. जाण जाणो देहरक्षी, आत्मा द्रष्टा अंतरसाक्षी. पदार्थ मात्रास परीक्षी, जाणपणे श्रीराम. ब्राह्मणांवर मोठा कठीण प्रसंग येऊन ठेपला आहे, हे मागील समासात सांगून झाले आहे. झाले ते होऊन गेले. निदान आता तरी ब्राह्मणांनी स्वतःला शहाणे करावे. भ्रष्ट मार्ग टाकून निखळ ज्ञानमार्गाने चालायला शिकावे. देवाच्या आपल्या पुण्यशील हातांनी पूजा करावी, त्यामुळे त्यांना भाग्य निश्चितपणे प्राप्त होईल. एक लक्षात घ्या की जे मूर्ख अभक्त असतात, अव्यवस्थित असतात, तेच दारिद्र्यात खितपत पडतात. म्हणून प्रथम आपल्या उपास्य देवतेला नीट ओळखावे. ते आपल्या देवाची मनोभावे पूजा करावी. ते आपल्या सर्वोत्तम देवाचे अखंड ध्यान करावे. जो सर्वात उत्तम आहे त्या देवाला सर्वोत्तम म्हणतात. आत्मानात्म विवेकासंबंधी मी तुम्हाला अगोदर सांगितलेले आहे. त्याचे नेमके वर्म लक्षात घेऊन त्याप्रमाणे भगवंत भक्तीतच केवळ तल्लीन व्हावे. आपल्या प्रत्येकाच्या देहामध्ये सूक्ष्मपणे नांदणारा जो आत्मा आहे, तो आपल्या देहाचे रक्षण नेहमी करतो. तो जाणीव रूपाने नांदत असल्यामुळे प्रत्येक दृश्य पदार्थाची तोच परीक्षा करतो. त्या आत्म्याला प्रथम जाणून घ्या. तो सकळ देहांमध्ये वर्ततो, इंद्रियग्राम चेष्टवितो. प्रचितीने प्रत्ययो येतो, प्राणिमात्री श्रीराम. प्राणिमात्री जगदंतरे, म्हणोनी राखावी अंतरे. दाता भोगता परस्परे, सकळ काही श्रीराम. देव वर्ततो जगदंतरी, तोची आपुले अंतरी. त्रैलोकींचे प्राणिमात्री, बरे पाहा श्रीराम. मुळी पाहणार तो एकला, सकळा ठाई विभागला. देह प्रकृतीने झाला, भिन्न भिन्न श्रीराम. भिन्न भासे देहाकारे, प्रस्तुत एकची अंतरे. बोलणे चालणे निर्धारे, त्यासीच घडे श्रीराम. आपुले पारिखे सकळ लोक, पक्षी श्वापद पश्वादिक. किडा मुंगी देहधारक, सकळ प्राणी श्रीराम. खेचर भूचर वनचर, नाना प्रकारे जळचर. चत्वार खाणी विस्तार, किती म्हणून सांगावा श्रीराम. समस्त जाणीवेने वर्तती, रोकडी पाहावी प्रचिती. त्याची आपुली संगती, अखंड आहे श्रीराम. हा आत्मा आपल्या प्रत्येकाच्या शरीरात वावरतो आहे. हा सर्व इंद्रियांकडून कामे करवून घेतो. त्यामुळे हा आत्मा केवळ माणसांमध्ये वावरतो आहे असे नाही, तर विश्वातल्या सर्व जीवांमध्ये, प्राणिमात्रांमध्ये नांदतो आहे. ह्याची प्रचिती आपल्याला येते. संपूर्ण विश्वाचे पालन करणारा परमात्मा प्रत्येक प्राणिमात्रांमध्ये अंतरात्मा होऊन नांदतो आहे. म्हणून सर्वांचेच अंतःकरण आपण आदरपूर्वक सांभाळावे. कोणालाही दुखवू नये. हे आयुष्य देणारा भगवंत आणि ते भोगणारे आपण, या दोघांमध्ये मग प्रेमसंबंध आपोआपच जुळून येतात. विश्वामध्ये हा परमात्मा जो आहे, तोच आपल्या प्रत्येकाच्या हृदयात आहे. त्रैलोक्यातल्या सर्वच प्राणिमात्रांमध्ये परमात्मा आहे, हे जरा तुम्ही जाणून घ्या. द्रष्टा फक्त परमेश्वर आहे. तोच सर्वत्र वाटला गेला आहे. भिन्न भिन्न देहाने तोच सर्वत्र वावरतो आहे. प्रत्येकाच्या देहस्वभावामुळे तो वेगळा वाटतो इतकेच. माणसांचे चालणे, बोलणे, बुद्धीने वागणे तोच करतो. आपण किंवा परके लोक, श्वापदे, पक्षी, किडा, मुंगी, देहधारण करणारे सगळेच
तसेच आकाशात उडणारे, जमिनीवर चालणारे, पाण्यात वावरणारे या 4 खाणी किती म्हणून सांगायच्या. हे सर्वच प्राणीविश्व एका जाणीवेने प्रत्यक्षात वावरत असतात. हा तर आपला प्रत्यक्ष अनुभवच आहे. त्या जाणीवेशी आपली संगती जुळलेली आहे. जगदंतरे वोळला धणी, किती एकवटील प्राणी. परी ते वोळा याची करणी, आपणापासी श्रीराम. हे आपणाकडेच येते, राजी राखीजे समजता ते. देहासी बरे करावे ते, आत्मयास पावे श्रीराम. दुर्जन प्राणी त्यातील देव, त्याचा लाताड स्वभाव. रागास आला जरी राव, तरी तो तंडो नये की श्रीराम. प्रसंगी सांडीच करणे, पुढे विवेक विवरणे. विवेके सज्जनची होणे, सकळ लोकी श्रीराम. आत्मत्वी दिसतो भेद, हा अवघाची देह संबंध. एका जीवने नाना स्वाद, औषधी भेदे श्रीराम. गरळ आणि अमृत झाले, परी आपपण नाही गेले. साक्षत्वे आत्मयास पाहिले, पाहिजे तैसे श्रीराम. अंतरनिष्ठ जो पुरुष, तो अंतरनिष्ठेने विशेष. जगामध्ये जो जगदीश, तो तयास ओळखे श्रीराम. नयनेची पाहावा नयन, मने शोधावे मन. तैसाची हा भगवान, सकळा घटी श्रीराम. तेणे विण कार्यभाग आडे, सकळ काही तेणेची घडे. प्राणी विवेके पवाडे, तेणेची योगे श्रीराम. जागृतीस व्यापार घडतो, संबंध तयासीच पडतो. स्वप्नामध्ये घडे जो तो, येणेची न्याये श्रीराम. अखंड ध्यानाचे लक्षण, अखंड देवाचे स्मरण. याचे कळता विवरण, सहजची घडे श्रीराम. संपूर्ण विश्व व्यापून असणारा परमात्मा सर्वच प्राणीमात्रांमध्ये नांदतो आहे, हे तुम्हाला मी अनेक वेळा सांगितले. त्याला जर आपण प्रसन्न करून घेतले तर खूप लोक आपल्याभोवती आपोआपच जमा होतील. कारण सर्वांच्या अंतरात्म्यात एकच जाणीव नांदते आहे. थोडक्यात समजून घ्यायचा मुद्दा काय तर हा जगदात्मा सर्वांच्या अंतरी एकच असल्यामुळे तो जगदात्मा एकदा का प्राप्त झाला की सर्व प्राणीमात्रांची जाणीव आपल्याला वर्ष झाल्याशिवाय राहणार नाही. वनातल्या ऋषीमुनींच्या भोवतीने हिंस्त्र पशुसुद्धा सहजपणे वावरत असत, हे पुराणकथांवरून आपल्याला ठाऊक आहेच ना. शेवटी परमेश्वराला राजी कसे राखायचे हे आपल्याला त्या ऋषीमुनींसारखे ठाऊक होणे मात्र आवश्यक आहे. त्यासाठी सर्वांना पण हवेसे वाटावे असे आपले मृदू मुलायम, अतिशय ज्ञानसंपन्न, भक्तीने ओथंबलेले व्यक्तिमत्व हवे. सर्वांना बरे वाटेल असे आपण वर्तन ठेवले की सर्वांचेच अंतरात्मे शेवटी संतुष्ट होतात, हे कधीही विसरू नका. जे दुर्जन असतात त्यांच्या आत्म्यातही देव नांदत असतो. त्यांचा स्वभाव लाथा झाडणारा असतो, परंतु आपण आपला तोल कधी जाऊ देऊ नये. कारण त्यांच्या अंतरात्म्यात देव आहेच ना. त्याच्यापाशी आपल्याला भांडून चालेल का? त्या दुर्जन माणसापासून प्रसंगाचे गांभीर्य ओळखून काही काळ दूर जाणे अधिक हितावह असते. थोडा काळ गेल्यावर त्याची विवेकाने समजूत काढावी. विवेकी वृत्ती बाळगली की सर्वांशी सौजन्याने आपोआपच संबंध ठेवता येतात. जरी प्रत्येक देहात देव असला तरी प्रत्येक देहाचा स्वभावधर्म वेगळा असतो. त्यामुळे जरी एकच परमात्मा सर्वत्र नांदत असला तरी प्रत्येक अंतरात्मा वेगळ्या जाणीवेने जगत असतो. जसे पाणी सर्वसारखेच, सर्वच औषधी वनस्पतींमध्ये तेच पाणी नांदत असते, परंतु वनस्पतींच्या औषधी भेदामुळे प्रत्येकातला स्वाद, रंग, रस, चव आणि गुणधर्म हे सारे वेगवेगळे असते. विष काय आणि अमृत काय, पाणी तेच, परंतु एक माणसाला ठार मारते, दुसरे माणसाला अमर करते. जो पुरुष आत्म्याच्या साक्षीने जगत असतो त्याला या अंतरात्म्यातला भेद जाणवत असतो. डोळ्यानेच डोळे पाहावा, मनानेच मनाचा शोध घ्यावा, तसा या विश्वात नांदणाऱ्या भगवंताला आपणच ओळखायचे असते. कारण तो अंतरात्मा होऊन आपल्यातच नांदत असतो.
तोच परमात्मा सर्वच देहात आहे हे सूक्ष्म ज्ञान तेव्हाच प्राप्त होते. भगवंता वाचून सर्वच प्राणीमात्रांचा कार्यभाग अडून बसतो. त्याच्यामुळे हे विश्व नीटपणे चाललेले आहे. भगवंतामुळेच मनुष्य प्राणीमात्रांमध्ये विवेक नांदत असतो. जागेपणी काय किंवा झोपेत काय, जे जे काही देहधर्म घडते ती त्याचीच कृपा आहे. म्हणून भगवंताचे अखंड स्मरण करावे, त्याच्याच ध्यानात सतत मग्न व्हावे. ज्याला जे माझे विवरण कळले त्याच्या भगवंताच्या नामस्मरणात कदापिही खंड पडणार नाही, हे लक्षात घ्या. श्रीराम. सहज सांडून सायास हाची कोणी एक दोष, आत्मा सांडून अनात्म्यास ध्यानी धरिती श्रीराम. परी ते धरिताही धरेना, ध्यानी येती व्यक्ती नाना. उगेची कष्टविती मना, कासावीस करुनी श्रीराम. मूर्ती ध्यान करिता सायासे, तेथे एकाचे एकची दिसे. भासो नये तेची भासे, विलक्षण श्रीराम. ध्यान देवाचे करावे, किंवा देवालयाचे करावे. हेची बरे विवरावे, आपुले ठाई श्रीराम. देह देऊळ आत्मा देव, कोठे धरू पाहता भाव. देव ओळखोन जीव, तेथेंची लावावा श्रीराम. भगवंताचे अखंड नामस्मरण हा अतिशय सहज सोपा, सहज ध्यानाचा स्वीकार करायच्या ऐवजी लोक कुठली तरी देवाची मूर्ती समोर ठेवून ध्यानाला बसतात. हा फार मोठा कष्टाचा प्रवास आहे. अंतरात्म्याच्या जाणीवेने भगवंताचे स्मरण करण्याच्या ऐवजी अनात्म्याची ध्यानधारणा कशाला करायची? शिवाय ही अनात्म्याची ध्यानधारणा नीट टिकत सुद्धा नाही. ह्या ध्यानामध्ये नाना प्रकारच्या व्यक्ती उगीचच डोकावून जातात. त्यामुळे मनाला फार कष्ट होतात, जीव कासावीस होतो. प्रयत्नपूर्वक मूर्तीच्या ध्यानाला बसावे तर तेथे काहीच्या काही अचानकपणे दिसू लागते. जे दिसू न येते, जे भासू न येते, मग दिसू आणि भासू लागते. एक लक्षात घ्या की ध्यानधारणा देवाची करायची की देवालयाची करायची ह्याचा निर्णय ज्याचा त्याने घ्यावा. देव म्हणजे देहात नांदणारा आत्मा आणि देवालय म्हणजे देह. आपली श्रद्धा कुठे अर्पण करायची हे आपले आपणच ओळखावे. खरे सांगायचे तर देवाला ओळखून जीव तेथेच गुंतवावा, म्हणजे आत्म्यातच रममाण व्हावे. कारण देहाची पूजा करायला गेले तर अंतरात्म्याचे विस्मरण म्हणजेच देवाचे विस्मरण निश्चितच होते. अंतरनिष्ठा ध्याने ऐसे, दंडक ध्यान अनारिसे. प्रत्यये वेण सकळ पिसे, अनुमान ध्यान श्रीराम. अनुमाने अनुमान वाढे, ध्यान धरिता सवेची मोडे. उगेची कष्टती बापुडे, स्थूळ ध्याने श्रीराम. देवास देहधारी कल्पिती, तेथे नाना विकल्प उठती. भोगणे त्यागणे विपत्ती, देहयोगे श्रीराम. ऐसे मनी आठवते, विचारिता भलतेची होते. दिसो नये ते दिसते, नाना स्वप्नी श्रीराम. दिसते ते सांगता नये, बळे भावार्थ धरिता नये. साधक कासावीस होये, अंतरयामी श्रीराम. सांगोपांग घडे ध्यान, त्यास साक्ष आपुले मन. मनामध्ये विकल्प दर्शन, होऊच नये श्रीराम. फुटक मन एकवटिले, तेणे तुटक ध्यान केले. तेथे कोण सार्थक झाले, पाहाना का श्रीराम. देवाला ओळखून आत्म्याच्या साक्षीने जेव्हा आपण एका अंतरनिष्ठेने ध्यान लावतो, ते ध्यान ह्या प्रकारात मोडते. सामान्य माणसांचे रूढीप्रिय ध्यान मात्र त्याहून वेगळे असते. त्या ध्यानात अंतरात्म्याच्या साक्षी भावनेचा प्रत्यक्ष अनुभव त्यांना कधीच येत नाही. इथे प्रचिती नाहीच, सर्व काही अनुमानावर आधारलेले हे ध्यान, म्हणून त्याला अनुमान ध्यान म्हणतात. अनुमानाने अनुमानच वाढत जाते. ध्यान धरायला गेले की ते आपणहूनच मोडते. केवळ कष्ट वाहण्यापलीकडे हाती काही लागत नाही. म्हणजे काय तर सर्वसामान्य माणसे स्थूलाचे म्हणजे देहधारी देवाच्या मूर्तीचे ध्यान करतात. त्यामुळे मनात नको ते नकोसे विकल्प मात्र उठतात. भोग, त्याग,
विपत्ती हे देहाचे गुण उगीच्या उगीचच देवाला चिकटतात. हे विकार देवाला आहेत अशी सर्वसामान्य भक्तांची कल्पना होते. मनात अशा प्रकारच्या विचारांचे मूळ उठते. विचार करायला लागले की नको त्या गोष्टी मनात आठवत राहतात. नको ते स्वप्नात दिसावे तसे होते. ध्यानात दिसते ते नीट सांगता येत नाही. हट्टाने काही श्रद्धा ठेवता येत नाही. त्यामुळे साधक मनात कासावीस होतो. खरे सांगायचे तर सांगोपांग ध्यान नीटपणे झाले नाही की याची साक्ष आपले मन आपल्याला देते. ध्यानात असताना मनात विकल्प न उठणे ह्याला सांगोपांग ध्यान म्हणतात. विस्कटलेले मन एकत्र करून तुटके ध्यान करण्याचा प्रयत्न केला तर त्याने सार्थक होत नाही. अखंड ध्याने न घडे हित, तरी तो जाणावा पतित. हाची अर्थ सावचित, बरा पहावा श्रीराम. ध्यान धरिते ते कोण, ध्यानी आठवते ते कोण. दोन्ही मध्ये अनन्य लक्षण, असिले पाहिजे श्रीराम. अनन्य सहजची आहे, साधक शोधून न पाहे. ज्ञानी तो विवरो न राहे, समाधाने श्रीराम. ऐसी ही प्रत्ययाची कामे, प्रत्यये विण बाधीचे भ्रमे. लोकदंडक संभ्रमे, चालती प्राणी श्रीराम. दंडक ध्यानाचे लक्षण, धरून बैसले अवलक्षण. प्रमाण आणि अप्रमाण, बाजारी नेणती श्रीराम. मिथ्या समाचार उठविती, वावग्याच बोंबा घालिती. मनास आणिता अंती, अवघेची मिथ्या श्रीराम. देवाचे अखंड ध्यान करूनही ज्याला देवाची प्रचिती येत नाही तो निश्चितपणे अपात्र म्हणजे पतित समजावा. ह्या माझ्या सांगण्यातला सारभाव समजून घेण्याचा श्रोते हो, जरा प्रयत्न करा. ध्यान करणारा कोण आणि ज्याचे ध्यान चालू आहे तो कोण? कोणाच्या अखंड स्मरणात साधक आहे? या दोघांमध्ये एकरूपता अनन्यसाधारण असायला हवी. वास्तविक ही एकरूपता मूळचीच हवी. साधक ह्याचा शोध नीट घेत नाही, परंतु ज्ञानीपुरुष मात्र ह्याची अनन्य अशी अनुभूती प्रत्यक्ष घेतो. त्यात त्याला समाधान लाभते. वास्तविक हे अनुभवाचे संजीवन जागेपण आहे. त्याचा प्रत्यय प्रत्यक्ष नाही आला तर भ्रमातच हिंडावे लागते. सर्वसाधारण भक्त मंडळी ह्याच भ्रमात वावरत असतात. दंडक ध्यानाचे हे रूढ स्वरूपच सामान्य माणसे अनुभवतात. सर्वसामान्य माणसांचे खरे ध्यान कोणते आणि भ्रामक ध्यान कोणते हे शेवटपर्यंत कळतच नाही. त्यामुळे खोट्या गप्पांना ऊत येतो. उगीच दंडक ध्यानाची हे लोक बोंबाबोंब करतात, परंतु त्यांच्या शेवटी लक्षात येते की समजले ते सारे खोटे होते. कोणी एक ध्यानस्थ बैसला, कोणी एक सिकवी त्याला. मुकुट काढूनी माळ घाला, म्हणजे बरे श्रीराम. मनाचे थे काय दुष्काळ, जे आखूड कल्पिली माळ. सांगते ऐकते केवळ, मूर्ख जाणावे श्रीराम. प्रत्यक्ष कष्ट करावे न लगती, दोरे फुले गुंफावी न लगती. कल्पनेची माळ थिटी, काय निमित्य श्रीराम. बुद्धिविण प्राणी सकळ, ते अवघेची बाष्कळ. तया मूर्खांसी खळखळ, कोणे करावी श्रीराम. जेणे जैसा परमार्थ केला, तैसाच पृथ्वीवरी दंडक चालिला. साता पाचांचा बळावला, साभिमान श्रीराम. प्रत्यये विण साभिमान, रोगी मारिले झाकून. तेथे अवघाची अनुमान, ज्ञान कैंचे श्रीराम. सर्व साभिमान सांडावा, प्रत्यये विवेक मांडावा. माया पूर्वपक्ष खंडावा, विवेक बळे श्रीराम. कोणी एक माणूस ध्यानाला बसला. त्याच्यासमोर देवाची मूर्ती होती. मूर्तीच्या डोक्यावर मुकुट होता. मूर्तीच्या गळ्यात घालायचा हार अखूड होता. त्या माणसाला हार तोकडा असल्यामुळे मूर्तीत घालता येईना. तेव्हा दुसरा म्हणाला की मूर्तीच्या डोक्यावरचा मुकुट काढून हार घाला. वास्तविक मनाच्या राज्यातला हा आखूड हार, तो घालायचा प्रश्नच कुठे येतो. परंतु सांगणारा आणि ऐकणारा दोघेही मूर्ख, कारण देवाचे ध्यान मनात करायचे असते.
तिथे प्रत्यक्ष खटपट काहीच करायची नाही. प्रत्यक्ष दोरी घेऊन खरी फुले काही तेथे माळायची नाहीत. असे असताना कल्पनेच्या आखूड माळेची उठाठेव उगीच कशाला? थोडक्यात काय तर बुद्धिहीन माणसे मूर्ख असतात, ती बाष्कळ असतात. अशा मूर्खांशी समजावणीचा सूर कशाला लावायचा? कारण त्यात काही अर्थ नसतो. जसा परमार्थ माणसे करतात तसे 4-6 अनुयायी त्याला मिळतात. साधनेचा प्रत्यक्ष अनुभव न येता सुद्धा ते अभिमानाने जगत असतात. तिथे फक्त कल्पनेचा गोंधळ चालू असतो. फक्त ते अनुभवा वाचून उपदेश मात्र देत राहतात. म्हणून खऱ्या साधकाने हा खोटा अभिमान दूर सारून अनुभव संपन्न होऊन मायेचा पूर्वपक्ष खंडन करून प्रत्ययाने आणि प्रत्यक्ष अनुभवाने विवेक मांडावा आणि आत्म्याच्या साक्षीने जगावे. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे अखंड ध्यान निरूपण नाम समास 8वा. श्री सीताकांत स्मरण जय जय राम. श्रीराम.